हॅलो फ्रेंड्स, या ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बिग साईज साठी सिगार पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। यासाठी आपण 2.5 मीटरचा कापड घेतलाय। आधी आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत, त्यानंतर आपण बॅक पोर्शन इथे कट करणार आहोत। तर त्यासाठी बघा, आधी आपण काय करायचंय, सीट घेर वाईज कापड डबल फोल्ड ठेवायचा आहे। तर सीट घेर आपला आहे 42 साईजचं। तर या पॉइंटला बघा, तो सीट घेर आहे आपला 42 इंचचा। तर यात बघा, आपण आपल्याला 10.5 याचा चौथा पार्ट, त्यानंतर 11.5, 12.5 2 इंच एक्स्ट्रा, त्यानंतर परत बघा या पॉइंटला आपण अजून यात आपल्याला साधारण 3 इंच कापड एक्स्ट्रा घ्यायचंय। तर या पॉइंट पर्यंत आपल्याला कापड इथे डबल फोल्ड हवाय। तर बघा, आता कापड तर डबल फोल्ड आपण ठेवलाय। त्यानंतर इथे वरती आपल्याला 2.5 इंच सोडायचं या पॉइंटला। इथून पुढे सीट घेरचा चौथा पार्ट टाकायचा आहे। 10.5 वरती मी एक पॉइंट देते। इथून परत 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। या पॉइंट पासून नेफेचं मेजरमेंट टाकायचं आपल्याला। तर हे जे मेजरमेंट टाकायचं आपल्याला या पॉइंट पासून 14 इंचावरती घ्यायचंय बिग साईज साठी। आता बघा, इथे आपण वरून 14 घेतलंय। त्यानंतर या पॉइंटला पुढे अजून आपल्याला बिग साईज आहे, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं। तर या पॉइंटला मी 3 इंच पुढे घेतले एक्स्ट्रा। आता बघा, आपण 3 इंचावरती जे शेप दिलाय, या पॉइंटला आपल्याला हलकीशी या पद्धतीने आकार द्यायचा आहे। आता बघा, हा आकार दिल्यानंतर आता उंची बघायची, वरती 2.5 इंच सोडलंय, जितके आपल्याला इलास्टिक फोल्ड करायची। आणि उंची बघा, आपल्याला उंची जी सलवारची हवी आहे ती हवी आपल्याला इथे या पॉइंटला 35 इंचावरती। यात आपण पट्टी फोल्ड करण्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की आपण 37 इंचावरती आपण इथे उंची घेतोय। आता बघा, या पॉइंटला जे आकार सोडून आपल्याला याचा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे। तर बघा, पूर्ण जे मेजरमेंट आहे ते आहे आपल्या इथे 13 इंचावरती। तर आपण 6.5 याचा सेंट्रल पॉइंट काढूया आणि याच डायरेक्शन मध्ये इथे सरळ या पॉइंट पर्यंत एक सरळ लाईन ड्रॉ केली आहे। आता बघा, सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर हा जो आपला बॉटमचा पार्ट आहे, या बॉटमच्या पार्टला 3.5 इंच या पॉइंट पासून आणि 3.5 इंच या पॉइंट पासून या पद्धतीने आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, आता याच पॉइंटला हा जो आपला बंद पार्ट आहे, या पॉइंट पासून पण इथे आपल्याला या पॉइंटला आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बॉटमचा पार्ट आपण सरळ लाईन ड्रॉ करूया या पद्धतीने। आता बघा, सलवारचं जे पूर्ण माप आहे ते आपलं इथे ड्रॉ करून झालंय। याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा, आता आपण जो आपला पॅन्टीचा पार्ट आहे तो आपला पुढचा पार्ट इथे कट झालाय या पद्धतीने। पुढचा पार्ट कट झालाय, तर आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करूया। आता पाठीमागचा पार्ट कट करण्यासाठी मी पुढचा पार्ट बघा, आता इथे आपण पुढचा पार्ट डबल कापड टाकलाय, त्याच्यावरती आपण पुढचा पार्ट ठेवून घेतलाय आणि आहे तसा याला आपल्याला ड्रॉ करायचं। सेम आपण जसा इथे पुढचा पार्ट कट केलाय तसा पाठीमागच्या पार्ट वरती याला ठेवून ड्रॉ करून घ्यायचं। आता त्याला आपण ड्रॉ करून घेतलाय। आता बघा, हा जो पार्ट आहे तो आपण साईडला ठेवूया। इथे मी ड्रॉ केले। आता ड्रॉ केल्यानंतर आपण चेंजेस काय करायचे, हा जो आपला कमरेचा पार्ट आहे, या पार्टला वरती आपण 2 इंच एक्स्ट्रा हवं। या पॉइंटला वरती आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतले आणि हा पार्ट आपण तिरकस इथे मॅच करायचं या पद्धतीने। तिथे आपण 2 इंच वरती एक्स्ट्रा घेतलंय। त्यानंतर जो आपला जे आकार आहे त्या आकाराला या पॉइंट पासून बघा, आता पूर्ण आपल्याला इथे 2-2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय पूर्ण। हा जे आकार आहे इथून पुढे परत 2 इंच इथपर्यंत 2, त्यानंतर हा जो आपला बॉटम वाला पार्ट आहे इथे आपल्याला 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। पूर्ण बॉटम पर्यंत आपल्याला 1-1 इंच याला एक्स्ट्रा घ्यायचंय एंडिंग पर्यंत। तर बघा, आता मी पूर्ण ड्रॉ केलंय। त्यानंतर या पद्धतीने पूर्ण लाईन ड्रॉ करून घेऊया एंडिंग पर्यंत। आता हा आपला मागचा पार्ट असणार आहे। इथे आपलं मेजरमेंट कमी जास्त करायचं नाही, हे आपलं सेम असणार आहे। फक्त बॅक साईडला आपण एवढं पोर्शन इथे वाढवून घेतलंय, त्याला आपण कट करून घेऊया।
तर इथे बघा आपण पाठीमागचा पार्ट कट केलाय. आता स्टिच करण्यासाठी हा जो आपला पाठीमागचा पार्ट आहे तर आपल्याला करायचं काय, आधी या पॉइंटला जेवाला जो आकार आहे पाठीमागचा जेवाला आकार आपण या पद्धतीने इथे स्टिच करून याला जॉईन करून घेऊया. पाठीमागचा पार्ट जे आकारचा आपण मॅच करणार आहोत त्यानंतर ही जी बॉटमची पट्टी आहे हिला पण आपण फोल्ड करून घेऊया. आता बघा पाठीमागचा पार्ट आपण जे आकार मॅच केलाय खाली बॉटमची पट्टी इथे फोल्ड करून घेतली. जसं आपण पाठीमागचा पार्ट मॅच केला सेम आपल्याला फ्रंट पार्ट सुद्धा जे आकार मॅच करून घेतलाय आणि खाली बॉटमची पट्टी इथे फोल्ड करून घेतली. आता बघा हे झाल्यानंतर आपल्याला आता जो आपला सलवारचा पॉइंट आहे तो आपल्याला साइड पॉइंट पासून मॅच करायचा आहे पूर्ण. आणि इथे या पॉइंटला आपण याला मॅच करताना 2 इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि साईडला जसं आपण पंजाबी ड्रेसला इथे कट देतो त्यानुसार आपल्याला या पॉइंटला कट द्यायचा आहे. तर आता आपण हा पार्ट इथे मॅच करून घेऊया. तर बघा आता आपण साइड पॉइंट पासून दोघे पॉइंट मॅच केले. त्यानंतर इथे आपण खाली कट पण लावून घेतलाय. कट लावून झाल्यानंतर आता आपल्याला हा जो जेवाला मधला पॉइंट आहे तो आपण मॅच केलाय. त्यानंतर आता बघा इथे आपल्याला कमरेसाठी जो आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतला याची आपल्याला पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची. ती दुमडल्यानंतर आपल्याला इलास्टिक टाकायची. तर इलास्टिक टाकताना मेजरमेंट कसं घ्यायचंय, जो आपला पोटघेर आहे तो आहे इथे 38 इंचाचा पूर्ण. तर 38 इंचाचा आहे तर आपल्याला इलास्टिक जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये 4 इंच कमी घ्यायची. म्हणजेच की मी इथे 34 इंचावरती इलास्टिक घेतली आहे. तर आपल्याला आता काय करायचंय, हे दुमडल्यानंतर आपल्याला इलास्टिक टाकून पूर्ण सलवार जी ती रेडी करून घ्यायची. तर बघा इथे आपण सलवार रेडी करून घेतली आहे बिग साईज साठीची. तर बघा आपण इथे गळ्याची कटिंग आणि पूर्ण कुर्तीची बिग साईजची आपण यात स्टिच केलेली आहे. तर याची जर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग बघायची तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला बिग साईजसाठी कटिंग कशी करायची आहे आणि स्टेप बाय स्टेप याची स्टिचिंग कशी करायची आहे. तर कुर्तीसाठीची लिंक जी ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यात आपला पूर्ण ड्रेस आज आपण इथे कटिंग आणि स्टिच केलेला आहे. रोज आपण इथे नवनवीन व्हिडिओ इथे बघत असतो, कधी ब्लाऊजसाठीचे कधी ड्रेससाठीचे, नऊवारी साडी म्हणा किंवा वन पीस म्हणा, सगळंच आपण लेडीजसाठी जे इथे नवीन ट्रेंडमध्ये कपडे चालले सगळ्याच प्रकारचे आपण इथे कटिंग आणि स्टिचिंग बघत राहतो. पण आणि या व्यतिरिक्त तुम्हाला नवीन काही शिकायचं त्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करा, नक्कीच आपण त्यानुसार सुद्धा इथे व्हिडिओ टाकूया.